ओबीसी नेता लक्ष्मण हाके ने पंढरपुर में आयोजित पत्रकार परिषद में कहा कि जरांगे पाटिल का आंदोलन महाराष्ट्र में सफल हुआ है। हाके ने शिंदे समिति के 8 लाख ओबीसी प्रमाण पत्रों के वितरण पर चिंता व्यक्त करते हुए कहा कि यदि इस रिपोर्ट को स्वीकार किया गया तो ओबीसी आरक्षण संकट में पड़ जाएगा। उन्होंने मुख्यमंत्री से इस मुद्दे पर स्पष्टता मांगी और शरद पवार से ओबीसी के अधिकारों के लिए आवाज उठाने का आग्रह किया। हाके ने कहा कि यदि शिंदे समिति की रिपोर्ट स्वीकार की जाती है तो राज्य भर में आंदोलन होगा और किसी भी स्थिति में ओबीसी के हक के लिए संघर्ष जारी रहेगा। निवृत्त न्यायाधीश शिंदे समिती या शिंदे समितीला 30 जूनपर्यंत या शासनानं मुदतवाढ दिलेली आहे आणि ती मुदतवाढ या बेसवर आहे की सातारा गॅजेट आणि बॉम्बे गॅजेटमधल्या नोंदींचा त्यांना शोध घ्यायचा आहे। परंतु आजपर्यंत या निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या शिफारसीनुसार या शिंदे समितीने या महाराष्ट्रामध्ये विविध दस्तऐवज तपासलेले आहेत। या दस्तऐवजामधून 58,82,365 नोंदी यांना सापडलेल्या आहेत। त्याच्या पलीकडे जाऊन 8,25,851 कुणबी प्रमाणपत्र वाटप केल्याची माहिती एका प्रतितयश वर्तमानपत्रामधून पुढे आलेली आहे आणि ही माहिती डोळ्यासमोर येत असताना त्याच वृत्तपत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की 2 कोटी कुटुंबांना याचा डायरेक्ट लाभ होणार आहे। मग कुटुंब हे हेड जर पकडलं किंवा घटक पकडला तर एका कुटुंबाचे 4 मेंबर पकडले तर 2 कोटी गुणिले 4 असा जरी आकडा केला तर 8 लाख लोकांना याचा 8 कोटी लोकांना याचा फायदा मिळतोय। आणि मग जर असं असेल शिंदे समितीनं अशा पद्धतीचं जर एक्झर्शन केलं असेल तर मला वाटतंय महाराष्ट्रामधल्या ओबीसीमध्ये बॅकडोअर एंट्री आज रोजी मराठा समाजाची झालेली आहे। हे सामाजिक अन्यायाचं धोरण या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होत आहे। परिस्थिती अशी आहे की आपण सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करू शकणार नाही हे महाराष्ट्रामधल्या मुख्यमंत्र्यापासून ते अनेक आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत, मनोज जरांगेपासून पृथ्वीराज चव्हाणांपासून ते शरदचंद्रजी पवारांपासून एकनाथ शिंदेंपासून ते वेगवेगळ्या आमदार खासदारांपर्यंत या सगळ्या लोकांना माहिती आहे की आपण सोशली बॅकवर्डनेस प्रूव्ह करू शकत नाही आणि आपण मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करू शकत नाही। कारण यावरती सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहे, स्टेट बॅकवर्ड कमिशनची आजपर्यंतची जजमेंट आहे। अशी परिस्थिती असताना निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या माध्यमातून अशा प्रकारे एक्झर्शन करून जर मराठा समाज जर आज ओबीसी प्रवर्गामध्ये जर समाविष्ट झाला तर जो ओबीसीमध्ये जो प्रवर्गामध्ये ज्या काही जाती आहेत 300-350 जाती त्या जाती या महाराष्ट्रामधल्या आरक्षणामधून संपून जातील। मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये त्या टिकून राहणार नाहीत। महाराष्ट्रामधला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर संगर वंजारी लोणारी परीट गुरव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी काशी कापडी कडक लक्ष्मीवाला गोल्लेवार म्हणजे किती लोकांची नावं घ्यावीत। या जाती महाराष्ट्रामध्ये प्रशासनामध्ये राजकारणामध्ये इथल्या व्यवस्थेमध्ये गावचा गावडा पाटील वतनदार देशमुख असणारा हा वर्ग जर ओबीसीमध्ये इन्क्लूड नॅचरली होत नसताना, घटनात्मकरित्या होत नसताना, घटना त्याला अलाउ करत नसताना लोकनियुक्त सरकार महाराष्ट्राचं मग कोणतंही असो, तत्कालीन असो की आत्ताचं असो, जर या शिंदे समितीच्या शिफारशी स्वीकारल्या तर महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। असा एक ओबीसीचा आंदोलक म्हणून, ओबीसींचा कार्यकर्ता म्हणून मी आज रोजी निष्कर्ष काढलेला आहे। आम्ही मोघामपणे बोलत नाही आहोत। गेल्या 3-4 दिवसापासून आम्ही तसे काही संदर्भ शोधण्याचा प्रयत्न करतोय। ही माहिती खरी आहे की शिंदे समितीनं 58,82,365 नोंदी शोधलेल्या आहेत आणि 8 लाखाहून जास्त सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत। आणि मग अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून किंवा अर्लियर नोंदींच्या माध्यमातून जर असे सर्टिफिकेट जर महाराष्ट्रात इश्यू झालेले असतील तर महाराष्ट्रातलं ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे। ज्या समूहापासून ज्या
महाराष्ट्रामध्ये राजकारण करणाऱ्या मराठा समाजापासून संरक्षणासाठी बचावात्मक आपलं प्रतिनिधित्व सस्टेन करण्यासाठी ज्या मंडल आयोगानं ज्या ओबीसींना आरक्षण दिलं तोच रूलर असणारा महाराष्ट्रात डॉमिनंट असणारा मराठा समाज आज परत त्याच ओबीसीमध्ये समाविष्ट होतो आहे. असं जर झालं तर मला वाटतं आहे महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही अर्थ उरत नाही. नुकसान ओबीसी रिझर्वेशन शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटवरून संपलेला असेल कारण तो शिक्षण आणि नोकऱ्यामधून संपलेला असेल कारण तो मराठा समाजाबरोबर कॉम्पिटिशन करू शकत नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला, गावगड्यातला एखादा घिसाडी असेल, पारधी असेल, गावगड्यातला एखादा नाभिक असेल, गावगड्यातला एखादा कुंभार असेल, तो कसा कॉम्पीट करू शकतो या प्रश्नाचं उत्तर सामाजिक न्यायाचा कैवार घेतलेल्या महाराष्ट्रातल्या विचारवंतांना माझा सवाल आहे की या बांधवांबरोबर हा गावगड्यातला शेवटचा घटक कसा कॉम्पिटिशन करू शकेल, कशी स्पर्धा करू शकेल याचं उत्तर एक कार्यकर्ता म्हणून मला यांनी दिलं पाहिजे. विचारवंतांनी सरकारला सांगितलं पाहिजे ना. वोटसूट फुले, एक मिनिट मला बोलू द्या. वोटसूट फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारी मंडळी, सामाजिक समतेचा महाराष्ट्र म्हणून तुम्ही ओरडता आणि तुम्ही ज्या कटघऱ्यामध्ये ज्या मंडल आयोगानं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्या बाबतीमध्ये अरे जे बलुते आहेत, जे आलुते आहेत, त्याच्या जोडीला पाटील इनामदार बसणार, हा कुठला न्याय आहे महाराष्ट्रामध्ये? ह्या प्रश्नाचं उत्तर मला, कारण लोकनियुक्त सरकार खूपच चांगलं वागेल असं मी मानणारा कार्यकर्ता नाही. राजकीय मंडळी निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल ते निर्णय घेतात, पण सामाजिक विचारवंत कुठं आहेत की जे एकही माणूस पुढे येऊन बोलायला तयार नाही.